हॅलो, या ठिकाणी विजय प्रेयसी गवंडीवाडा मालवण संघाचे संघमालक बाप्पा काळसेकर साहेब आपल्याला विनंती असेल आपण यायचं आहे. आपल्याच शुभ हस्ते हे जे तुमचं तृतीय क्रमांकाचं पारितोषिकाची सर्व रक्कम आहे आमचे प्रशांतजी गावडे यांच्या हातात सुपूर्द केली जाणार आहे. बाप्पा काळसेकर यांना विनंती असेल आपण यायचं आहे. कोण येतात? हो, या ठिकाणी विजय प्रेयसी गवंडीवाडा मालवण संघ बरीच वर्ष खेळतो आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कुठेही स्पर्धा असू दे हा संघ खेळत असतो मोठमोठ्या स्पर्धेमध्ये आणि चांगले दर्जेदार खेळाडू त्यांच्या माध्यमातून खेळायला येत असतात. चांगल्या खेळाडूंचा संघ या ठिकाणी उभा केला जातो त्यांच्या माध्यमातून. असे आमचे बाप्पा काळसेकर यांनी हा घेतलेला स्तुत्य निर्णय आणि त्यांना विनंती असेल की तुमच्याच शुभ हस्ते ही जी रक्कम आहे ती सुपूर्द करायची आहे. तृतीय क्रमांकासाठी तब्बल 12,000 प्लस एवढी रक्कम होती आणि ती सर्वच्या सर्व रक्कम या आजारी असलेले आमचे समालोचक मित्र मार्गदर्शक सन्माननीय प्रशांतजी गावडे यांच्या सहकार्यासाठी म्हणून त्यांनी दिलेली आहे. टिकटिक ऋत्विक आपण सुद्धा यायचं आहे. त्यानंतर सन्माननीय बबनजी शिंदे साहेब आपण सुद्धा या ठिकाणी यायचं आहे. आपण पाहिली, आपण अनुभवली, आपण बघितली, आपण ऐकली. आत्मस्मृती चषक 2026 चा रणसंग्राम वर्ष दुसरं पर्व दुसरं. आजचा हा अंतिम दिवस, अंतिम दिवसामधला अंतिम सामना. तब्बल 5 दिवस ही स्पर्धा रंगली. 5 दिवसामध्ये तब्बल 24 संघांनी ह्या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला. 24 संघांमधून 8 संघ आज क्वालिफाय झाले आणि 8 संघांमधून हे 2 संघ आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला विजय प्रेयसी तर दुसऱ्या बाजूला आतू स्पोर्ट्स गवंडीवाडा. अंतिम सामना महा रणसंग्राम. तत्पूर्वी आपण एक सत्कार अनुभवतोय. निश्चितच प्रशांतजी गावडे बोलले की शेवटची स्पर्धा हे नि त्याव. त्यांना मी मगाशीच बोललो, फोनवर बोललो की जोपर्यंत मी आहे तोपर्यंत निश्चितच तुम्ही कॉमेंट्री सोडायची नाहीये. अजून बऱ्याच आतुस्मृती स्पर्धा लागतील. राजकोट बॉयज लागेल, पीटर स्मृती चषक लागेल, अधिग्रह चषक लागेल, बऱ्याच स्पर्धा मला लागतील. पण स्पर्धेमध्ये आवाज प्रशांत गावडे यांचा 1 ते 2 षटकासाठी आवाज. कारण मित्रांनो खास म्हणजे मैदानामध्ये येतोय त्यांना पार्श्वी द्यायचंच आहे. मात्र ह्या समालोचकात सांगायचं बद्दल म्हणजे संजय स्मृती चषक रंगायचा रत्नागिरी संघ थोडं थांबायचं मित्रांनो. फिरोज स्मिथ थोडं थांबायचं मित्रांनो. संजय स्मृती चषक रंगायचा निश्चितच देवळाच्या मैदानावर. त्यावेळेला प्रशांत गावडे एकमेव समालोचक असायचा. त्यावेळेला ते गुलाब पुष्प त्यांना जे मिळायचं त्या गुलाब पुष्पाचे पाकळ्या काढून त्या पाकळ्यावर डिझाईन करत असं काहीतरी ते करत बसायचे. त्यावेळेला मी त्यांना बघायचो. मी त्यावेळेला कॉमेंट्री पण नाही करायचो, काहीच नाही करायचो. मात्र एवढे त्यांच्याकडे अनुभव आहे. कारण आता हे जग बदलत चाललंय. बोलायला असं म्हणजे वाईट वाटतं की बरेच लोक सांगतात की त्यांच्याकडे माईक देऊ नको, ते शांत सांगतात, अरे ते आवडत नाही, तू सांगतोस ती चांगली सांगतोस की असं सांगतोस. पण समालोचन ज्या वेळेला कोण करत नव्हतं त्यावेळेला ते करायचे. टाळ्या वाजल्यात पाहिजे. म्हणजे टाळ्यांचा कडकडाट. जो टाळ्या वाजवणार आहे त्याला क्रिकेटची आवड नाही. ज्याने टाळ्या वाजवत नाही त्याला क्रिकेटची आवड नाही. मित्रांनो टाळ्या त्यांच्यासाठी वाजवा. त्यांच्यासोबत बोलायचं म्हणजे डायलिसिस करून आले ते मित्रांनो. काल डायलिसिस केलाय. आजची एकच स्पर्धा नाही तर राजकोट बॉयज, गेल्या वर्षी पण राजकोट बॉयची स्पर्धा रंगली, आत्मस्मृतीची स्पर्धा रंगली, त्यानंतर पीटर स्मृती रंगते. त्यावेळेला देखील ते आवड आहे त्यांना की स्वतः सकाळी जातात डायलिसिस करतात. डायलिसिस करणं म्हणजे निश्चितच असं खायचं काम नाही मित्रांनो की ड्रेसिंग करून आलं चला कॉमेंट्रीला आलो. डायलिसिस म्हणजे तुम्हाला माहिती आहे, प्रत्येकाला सांगायची वेगळी गरज नाही. ते करून ते समालोचनासाठी येतात. आज त्यांनी निवृत्ती घेतली. निवृत्ती अशी काय नाही, जोपर्यंत मी आहे तोपर्यंत प्रशांत गावडे तुम्हाला समालोचन कक्षामध्ये भेटणार आणि प्रशांत माझ्या शब्दासाठी येणार. हे मी त्याला मागे सांगितलं, तू यायचं, तू नको ते काहीतरी बोलू नकोस, तू यायचं. सुंदर समालोचन आहे मित्रांनो. शांत जरी बोलले तरी माईकवर 1 ते 2 शब्द बोलणे
कारण आता पण थोड्या वेळात बघणार आहोत, कारण दोन्ही खेळाडू आहेत, दोन्ही संघ बघणार आहे, दोन्ही संघ बरेच स्पर्धा रंगतात, पण माईकवर कोण बोलणार नाही पुढे मित्रांनो. पण माईकवर बोलायला येणारा हा आमचा जेव्हा म्हणजे समीर पण असू देत, सुशील मोरे, राहुल पण असू देत, मी असू देत, कोण जेव्हा समालोचन नाही सांगायचा त्यावेळेला मालवणचं समालोचन एका माणसाने धरून ठेवलेलं होतं, तो प्रशांत गावडे. टाळ्या वाजल्याच पाहिजे, टाळ्या वाजवत नाही तो क्रिकेटचा फॅन नाही मित्रांनो, टाळ्या आहेत त्याच्यासाठी वाजलाच पाहिजे. डीजे प्रशांत साठी वाजून दे, डीजे वाजलाच पाहिजे. प्रशांत गावडे मॅन फ्रॉम मालवण, बेस्ट कॉमेंटर आपण पाहतोय प्रशांत गावडे यांना. निश्चितच प्रशांतसाठी काय मित्रांनो, टाळ्या काय खर्च नाही मित्रांनो, प्रशांतसाठी टाळ्या वाजताय ते निश्चितच. थँक्यू प्रशांत. पण तुला बोललो मगाशी पण फोनवर बोललो, थँक्यू डीजे. तू हे काय बोलतोय नको ते काय असून आजार आणि हे प्रत्येकाच्या आयुष्यात आहे, हा खेळ आहे आयुष्याचा. पण समालोचन हा प्रत्येक, आम्हाला क्रिकेट येत नाही मित्रांनो, आम्हाला सांगितलं 6 बोला 3 रन्स काढ, आम्हाला येणार नाही. पण समालोचन सांग किंवा मॅचचं सांग किंवा कुठलंही काम सांग हे आम्हाला जमतं, त्यासाठी आमची ओळख आहे, क्रिकेटची आमची ओळख आहे. हे खेळाडू आहे, टॅटू आहे, फिरोज आहे, ह्यांची ओळख आहे क्रिकेटसाठी. सोहेल शेख आहे, योगेश मिस्त्री आहे मालवणमध्ये, ही ओळख आहे क्रिकेटसाठी. पण समालोचकांमुळे ही देखील ओळख होते, हे आम्हाला आज कळलं. आम्हाला ओळखतात म्हणजे समालोचन करतात म्हणून ओळखतात लोक. अरे तू कॉमेंट्री सांगतस ना रे, चांगली सांगतस. पण आम्हाला शिकवलं आणि आम्ही बघले ते हे आहेत प्रशांत गावडे. शांत सांगतात कारण ती शैली, त्यावेळेचा वेळ आणि काळ हा वेगळा होता मित्रांनो. आता जी मुलं बोलतात की अरे त्याच्याकडे माईक देऊ नको, शांत सांगतो, मजा येत नाही, पण तो काळ आणि तो वेळ तो वेगळा होता. जे जुने खेळाडू आहेत, जुने प्रेक्षक आहेत, त्यांना माहिती असेल त्यावेळेला प्रशांत समालोचकांमध्ये टॉपचा होता, एक नंबरला होता. आता सगळे समालोचक म्हणतात बादल चौधरी आहेत, वर्षा चंदू शेट्टी आहे, म्हणजे मोठे मोठे समालोचक आहेत. त्यावेळेला मालवणचा समालोचक मोठा म्हणजे प्रशांत गावडे होता. प्रशांतसाठी जोरदार टाळ्या प्रशांत. आणि तुला बोलतो ह्या स्पर्धे तुला आता तू नको ते काहीतरी बडबड राहू नको, तुला हा एवढा असा आत्मसन्मान आणि हे जे प्रेम मिळालंय आतुस मुठ्ठीकडनं, त्या प्रेमाबद्दल तू काय सांगशील? गोपी आज खूप म्हणजे मला दम लागतोय तरी पण मी बोलतोय. या स्पर्धेसाठी मी तुला सांगितलं होतं, बाकी मी सगळ्या स्पर्धा बाजूला ठेवेन, पण या स्पर्धेसाठी मी कॉमेंट्री करेन या माणसासाठी. कारण या माणसाला मी खूप जवळून बघितलंय, आतू. आणि त्यावेळेला आम्ही शाळेमध्ये एकत्र असायचो ना, तेव्हा ह्या माणसाला आम्ही खूप जवळून बघितलंय. म्हणून बाकीच्या सगळ्या स्पर्धा मी आज पीठ्या स्मृती झाली, आधी गौरव झाली, मी कुठे स्पर्धेला कॉमेंट्री करायला गेलो नाही. कारण मला या स्पर्धेच्या याच कॉमेंट्रीसाठी 5 दिवस मेहनत घ्यायची होती. म्हणून मी डायलिसिस काय होईना, या 5 दिवसात 2दा डायलिसिस का होईना, पण ते करून मी आज या ठिकाणी या स्पर्धेसाठी आणि या माणसासाठी आम्ही या ठिकाणी या दिसतोय. बाकी निश्चितच हा जो माणूस आहे आतू आपण पाहतोय, आतूने म्हणजे मित्र म्हणतील की आतू असा माहिती इकडच्याच माणसांना नाही, पण त्याने जे काय कार्य केलंय ते इकडच्याच माणसांना माहिती आहे. त्यासाठी हे नाव, कारण 1,25,000ची स्पर्धा उगाच कोणाच्या नावावर भरवली जात नाही. त्याचं कार्य मोठं आहे, तो मोठा आहे आणि त्याच्या आज आशीर्वाद आहेत म्हणून ही स्पर्धा रंगते, स्पर्धा बघतोय आपण, अनुभवतोय आपण, बघतोय आपण, अनुभवतो. आज स्मृती चषक 2026 वर्ष दुसरं दुष्पर स्पर्धेतील अंतिम दिवस, अंतिम दिवसातील अंतिम सामना. एका बाजूला दिसतोय विजय प्रियसी तर दुसऱ्या बाजूला आतू स्पोर्ट्स. आपण अनुभवतो स्पर्धा ही गणेश स्मृती मित्र मंडळ आतू स्मृती चषक. तसेच बबनजी शिंदे साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत, त्यांनी देखील प्रशांत गावडेंना पाठिंबा दिलं होतं, कारण ज्येष्ठ समालोचक आहेत, ते देखील ज्येष्ठ कार्यकर्ते आहेत. शिंदे गटाचे बरेच त्यांनी कार्य केलेले आहेत या मालवणच्या भूमीसाठी. त्यांच्याबद्दल एकदा जोरदार मित्रांनो बबन शिंदे साहेबांसाठी, त्यांचे देखील आपण पाहतोय त्यांच्याकडून पारितोषिक, त्यांच्या शुभ हस्ते आपण हे प्रशांत गावडे यांना आपण पारितोषिक करतोय. कारण काय माहितीये मित्रांनो,
पैसे मायने नसतात मित्रांनो, मात्र हा जो विश्वास आणि हा जो अनुभव आहे हे दोन्ही जुने खेळाडूच जाणू शकतात. आणि जुने आम्ही ज्या समालोचन नाहीच करायचो त्यावेळेला हे जुने मित्र होते आणि आज त्यांच्या मार्फत देखील पारितोषिक देत आहे. तत्पूर्वी डीजे गाणं सोडून दे रे मित्रा, डीजे वाजलाच पाहिजे. आपण थोड्या वेळात सगळं आपण अनुभवतो ही स्पर्धा पीठस्मृती चषक 2026 रणसंग्राम वर्ष दुसरं पर्व दुसरं. थँक्यू डीजे. डीजे तयारीत राहायचं आहे आता. डीजे तुला मी बिझी ठेवणार आता. डीजे वाजलाच पाहिजे. आजचा दिवस तुला बिझी आहे, 4 दिवस तुला माफ होतं. मात्र मित्रांनो प्रशांत गावडे यांचा सन्मान केला जातोय. त्यानंतर बबनजी शिंदे यांच्या साहेबांच्या शुभ हस्ते त्यांनी लावलेले 1000 रुपये नंतर तसंच विजय प्रेयसी अ संघात देखील त्यांना पारितोषिक दिलं जे त्यांनी पराभूत झाले. ते मित्रांनो विजय प्रेयसी संघाच्या संघ मालक बाप्पा काळसेकर यांच्यासाठी जोरदार टाळ्या मित्रांनो. त्यांनी त्यांना पारितोषिक दिलेलं आहे. पारितोषिक त्यानंतर बबनजी शिंदे यांनी पुरस्कृत पारितोषिक त्यानंतर हे समालोचन केलेलं त्याबद्दल त्यांना मान सन्मान दिला जातोय. मित्रांनो एकदा जोरदार टाळ्या सर्व मान्यवर आणि प्रशांतजी गावडे यायचं आहे. बबनजी शिंदे साहेब त्यांच्या शुभ हस्ते पारितोषिक दिलं जात आहे. त्यांनी पुरस्कृत दिले 1000 रुपये. त्यानंतर बाप्पा काळसेकरांच्या संघाने पूर्ण पारितोषिक आपलं त्यांना सन्मान केलं जात आहे मित्रांनो. त्यांना निश्चितच आपण म्हणतो की पैशाची जरूरत नाही, त्यांना माणसाची, त्यांना माणुसकीची, त्यांना मित्रत्वाची गरज आणि त्यांना टाळ्यांची गरज आहे. टाळ्या वाजल्यात पाहिजेत. टाळ्या वाजल्या तर स्पर्धेला मजा ना, स्पर्धेला मजा आली तर निश्चितच प्रशांत गावडे आपण पुढच्या वर्षी भेटायचंच आहे. नको ते काहीतरी बोलायचं नाही आहे. आणि त्यानंतर आपण सगळी परिषद झालेली आहे. आपण अंतिम सामन्यातील दोन्ही संघांना आपण आमंत्रित करणार आहोत. डीजे वाजलाच पाहिजे. डीजे वाजून देत रे. आपण पाहतो अनुभवतोय बघतोय श्री गणेश सुमित्रा मंडळ गवंडीवाडा आणि विजय प्रियसी गवंडीवाडा यांच्या संयुक्त विद्यमानाने आत्मस्मृती चषक 2026 वर्ष दुसरं पर्व दुसरं स्पर्धेतील अंतिम दिवसातील अंतिम सामना. एका बाजूला आतू स्पोर्ट्स, दुसऱ्या बाजूला विजय प्रियसी अ आणि स्पर्धा संपूर्ण